नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मुलीच्या सुरक्षेसाठी 30 वर्षाहून अधिक काळ. येस पेचियाम्मल या तमिळनाडूतील एका मातेची हृदयस्पर्शी कहाणी आहे. त्यांनी आपल्या मुलीचे संगोपन करण्यासाठी आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी 30हून अधिक वर्षांपर्यंत पुरुषाचा वेश धारण केला. पेचियाम्मल या फक्त 20 वर्षांच्या असताना लग्नाच्या अवघ्या 15 दिवसानंतर त्यांच्या पतीचे हृदयविकारानं निधन झाले. त्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला आणि एकट्यानं तिचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला. पुरुषप्रधान समाजात एकटी महिला म्हणून काम करताना आणि जीवन जगताना त्यांना अनेकदा छळ आणि त्रासाला सामोरं जावे लागले. विशेषतः बांधकाम साइट्स, हॉटेल्स आणि चहाच्या दुकानांवर काम करताना त्यांना लैंगिक छळवणुकीचा सामना करावा लागला. मुथू म्हणून नवीन ओळखा या त्रासातून आणि मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांनी आपले केस कापले, साडीऐवजी लुंगी आणि शर्ट परिधान करण्यास सुरुवात केली आणि स्वतःचे नाव मुथू असं ठेवले. या मुथू नावानं त्यांनी पेंटर, चहा मास्टर, पराठा मास्टर यांसारखी अनेक कामं केली. त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मुली व्यतिरिक्त इतर कोणालाही त्यांच्या खऱ्या लिंगाबद्दल माहिती नव्हते. त्यांच्या आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि बँक खात्यावरही मुथू याच नावाची नोंद होती. मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी त्यांनी आपले स्त्रीत्व, सौंदर्य प्रसाधनं आणि सामाजिक ओळख यांचा त्याग केला. बसमध्ये पुरुषांच्या सीटवर बसण्यापासून ते पुरुष स्वच्छतागृहाचा वापर करण्यापर्यंत त्यांनी सर्व त्रास सहन केला. त्यांची मुलगी आता विवाहित असली तरी पेचियाम्मल यांनी उर्वरित आयुष्य मुथू म्हणूनच जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना कोणताही आर्थिक आधार नसल्यामुळे त्यांनी सरकारी मदतीची मागणी केली आहे. ही कहाणी एका मातेच्या असीम त्याग आणि संघर्षाचं प्रतीक आहे. धन्यवाद.